अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचा विकास करायचा असेल तर दुसऱ्या मतदारसंघातून आलेलं पार्सल वापस पाठवा असं मत महायुतीचे उमेदवार माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी प्रचार रॅलीतून मतदारांना संबोधताना केलं। महायुतीचे उमेदवार म्हणून माजी मंत्री राजकुमार बडोले हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवत असून त्यांनी आपल्या मतदारसंघात प्रचाराला धडाका सुरू केला। सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन मतदारांच्या समस्या जाणून घेत निवडून येताच आपल्या समस्या मार्गी लावू असा विश्वास राजकुमार बडोले यांनी मतदारांना दिला। गेल्या 15 वर्षांच्या राजकारणात अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात आमदार असताना, मंत्री असताना, माजी आमदार असताना अनेक विकास कामे केली। त्यामुळे या मतदारसंघातील जनता मला निवडून देत बाहेरच्या मतदारसंघातून आलेल्या पार्सलला वापस पाठवतील असा विश्वास माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केला। तर प्रचाराला काही दिवस शिल्लक असताना राजकुमार बडोले हे प्रत्येक गावात पोहोचून येत्या 20 नोव्हेंबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ निवडणूक चिन्हावर मतदान करून अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचा विकास करण्याचं आवाहन मतदारांना करीत आहे। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। त्याच्यामुळे मी बाकीचं काही बोलत नाही। आता दुसरा दिवसा काँग्रेस एवढी दुर्दैवी आहे की अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात या अर्जुनी मोरगाव तालुक्यात काँग्रेसला हे काही नाटक मांडून भेटला नाही आणि म्हणून त्यांनी किरोळावरून या ठिकाणी पार्सल आणला आपल्या डोक्यावर मांडले। आता मला सांगा, माझे संजय गांधीचे माझे लाभार्थी, माझे ज्येष्ठ नागरिक, माझे दिव्यांग बांधव, माझ्या निराधार महिला, माझा शेतकरी, माझा कामकरी, याला जर एखादा काम करायचं असेल तर तो किरोळ्यावर नाही। आपण प्रश्न विचारा म्हणून माणसं वापस पाठवा। राजकुमार बडोले हा तुमच्या घरचा आहे, तुमच्या गावाचा आहे। मागच्या अनेक वर्षापासून या ठिकाणी नोकरी केली, तुमचे तलाव बनवले, तुमच्या ग्रामपंचायतीची कामे केली, तुमची असंख्य कामं केली। आपण कधी आला मी तुमचा ऐकून घेतलं आणि म्हणून मी तुम्ही मला घरच्या घरच्या मला कोणताही पक्ष असा विषय राहत नाही। आपण सगळेजण या ठिकाणी मला घरच्या झाले आहे आणि म्हणून आपल्या पोराला या ठिकाणी निवडून द्या अशी मी माझ्या देशाला विनंती करतो। म्हणून आपल्या भावाला निवडून द्या अशा माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो। म्हणून आपल्या वडिलांना माणसाला निवडून द्या अशी मी माझ्या सगळ्या तरुणांना विनंती करतो। माझ्या सगळ्या समाज बांधवांना, माझ्या महागावाच्या सगळ्या भावांना विनंती करतो की दिनांक 20 तारखेला माझा जो गणेश सोहळा आहे त्याचा जास्तीत जास्त मतानं मला आशीर्वाद द्यावा एवढी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। नमस्कार, जय भीम, जय सेवा, धन्यवाद। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।